अहो त्या जेवत पण नव्हत्या. त्यांनी जेवण आणि औषध दोन्ही सोडून दिलं होतं. त्यामुळे त्यांना आम्हाला इंजेक्शन द्यावं लागलं. इंजेक्शनचा इफेक्ट आहे तोपर्यंत त्या झोपतील, उठल्यानंतर नॉर्मल होतील, पण किती वेळ ते नाही माहीत. खूप स्वस्त गेल्या कित्येक वर्षात एकच व्यक्ती जिने आपल्या आयुष्यातला सगळा आनंद हिरावून घेतला, आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिने. हसणं काय असतं? आयुष्य रोज नव्यानं जखमी करता तिच्यामुळं. न संपणाऱ्या वेदनाचा जीव किंवा प्रवास तिच्यामुळं. त्या बाईला तिच्या आयुष्यात अशी भयान उद्ध्वस्त करेन, इथल्या अंधाराची शपथ घेऊन मी तुला सांगतो. याच्यापेक्षा जास्त काळ कुट्ट आणि भयान आयुष्य करून टाकेन मी तिचं. आयुष्यातला गेलेला प्रत्येक दिवस, सरलेल्या प्रत्येक अश्रूची किंमत मोजायला लावेन मी तिला. एवढं सगळं करून सुद्धा साळसूदपणे या सगळ्या समाजामध्ये वावरते ती. गुडघे टेकून तुझ्या पुढ्यात तिला रडायला लावेन मी, भीक मागायला लावेन तिला तिच्याच आयुष्याची. आता मला माझ्या प्लॅनला गती द्यावी लागेल. त्यासाठी मला अभिजितची मदत घ्यावी लागेल. तर बाईला तिच्या आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी मला तिच्यापर्यंत अभिजित पोहोचवणार आहे. कारण दुसरी तिसरी कोणी नाहीये. संध्या राजे और सैंडी. त्या ब्लॅकमेलर कडून मी एका आठवड्याची मुदत मागितली. त्याचं म्हणणं आहे की या आठवड्याच्या आत मी त्याची पैशाची डिमांड पूर्ण करायला पाहिजे. आय जस्ट होप तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह त्या ब्लॅकमेलरला त्याच्या आत शोधून काढेल. अविनाश कोण असेल रे हा? जर मला एक्सपोज करायचंच होतं तर तो इतकी वर्ष का थांबला? म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार तर हे फोटोग्राफ्स माझ्या विरुद्धचा पुरावा अनेक वर्षांपूर्वी त्याच्या हातात आहे. मग इतक्या दिवसात तो का नाही बोलला? आत्ताच कसला मुहूर्त काढलाय त्याने? कोण असेल? मला ना नेमकं नाही सांगता येणार, पण माझा बॉस काहीतरी गडबड आहे त्याच्या वागण्यात. आय मीन आजकालच्या काळात कोण इतका आउट ऑफ द वे जाऊन मदत करतं कोणाला? म्हणजे नोकरी ठीक आहे पण अभि हे बघ, मला असं वाटतंय की तू खूप विचार करतोयस. नको इतका ताण घेऊस. त्यापेक्षा असा विचार कर ना, तूच इतका सही आहेस की त्यांना तुझी मार्केट व्हॅल्यू लक्षात आली, त्यामुळे पुढचा मागचा कुठलाही विचार न करता त्यांनी लगेच तुला हायर केलं. नाहीतर मला सांग, फक्त मदत म्हणून कोण कोणाला आजकालच्या जगात मदत करतं? हा हे बघ,
तुझ्यात त्यांना फायदा करून देण्याचं कॅलिबर आहे, म्हणून तर या सगळ्या गोष्टी. चंदू सरक रे तू जरा. ए तू सरक. आणि एक कचरेवाली, हा सगळा कचरा बाजूला पाहिजे मला. ए तू डोक्यात जाऊ नकोस हा. कचरेवाली कोणाला म्हणतोयस रे? तुला कचरा तू केलास ना, मग तुलाच प्यायला. हिच्या डोक्यात पण कचरा आणि टेबलवरही कचरा केला. माझ्या कॅलिबरचं माहिती नाही, पण या दोघांमध्ये इतकं भांडण्याचं कॅलिबर आहे की ते भांडून भांडून वर्ल्ड रेकॉर्ड तोडतील एखादा. तुला काय वाटतं? मला तर वेगळंच वाटतं. मला असं वाटतं कधी कधी भांडता भांडता एकमेकाच्या प्रेमात पडतील ही दोघं. प्रेमात पडतील एकमेकांच्या? ओ बाई, देव अक्कल वाटत होता तेव्हा जाळी सुद्धा नसलेली चाळणी घेऊन गेला होतात का? स्टॉप इट. प्रेमात पडतील की नाही माहिती नाही, पण एकमेकांना खाली पाडण्यासाठी काय वाटेल ते करतील हे. अभि, म्हणजे मला असं वाटतं पुरुषांना काय काय गोष्टींना कळतच नाही. म्हणजे आता समोर दिसतंय ना तेवढाच विचार करतात ते फक्त, पण पुढे काय होईल याचं इंट्युशन्स बायकांना जास्त असतं. बघ तू यांचं काय होतं पुढे ते. काय तुला प्रॉब्लेम काय इथे? काय प्रॉब्लेम म्हणजे काय? अरे बापरे, मला वाटतं आपण आज जायला हवं, त्यांना गरज आहे आपली. चल. त्यांचं ते बघून घेते. सध्या आता या क्षणी मला तुझी जास्त गरज आहे. हे काय ऑफिस आहे ना? मग इथे फालतू फोटो फ्रेम्स काय करायच्या? तुझं कुठलं ते न्यू जर्सीतलं घर, त्याचे फोटो इथे कशाला हवे? तुझे तिथले कुत्रे, त्यांची पिलावळ, त्यांचं अख्खं खानदान आणलंयस तू इथे. त्याचे काका मामा मावशा काही गरज आहे का? एक काम करणार या, माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. तू एक काम कर, ह्या सगळ्या वस्तू घे, बाजारात जा, त्यांचा एक सेल लाव आणि त्या विकून त्याच्या पैशातनं अक्कल विकत घे. तशी ती येणारच नाही. चंदू प्लीज माझ्याशी तू कटकट घालू नकोस. तू पण करू नकोस. तू डोक्यात जातोयस आता. तू पण जातीयस माझ्या डोक्यात. चंदू तू इथून बाहेर जा. तू बाहेर जा. घरामध्ये कितीही टेन्शन्स असली ना तरी यांची भांडणं ऐकून ती विसरायला होतील. सध्या काय चालू आहे ना घरात, आणि याचा सगळ्यात जास्त त्रास माधुरीला होतोय. खरं तर तिची अवस्था अशी आहे सध्या की तिने जास्तीत जास्त खुश राहायला पाहिजे. अरे तुम्ही डॉक्टरकडे गेला होता ना, तू सांगितलं नाहीस मला, काय म्हणाले डॉक्टर? हो अरे तुला तुझी टेन्शन्स होती म्हणून मी. बरं, डॉक्टर असं म्हणाले की डॉक्टरांनी सांगितलं की प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, त्यामुळे कम्प्लीट बेड रेस्ट सांगितली. जीजू, खरं तर मला बोलायला काही तोंडच नाहीये, पण तरी सुद्धा मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, आता या परिस्थितीमध्ये तुम्ही घर सोडून नका जाऊ प्लीज. दीदीला आरामाची गरज आहे. माझ्यावरचा आणि घरच्यांवरचा राग तुम्ही तिच्यावर नका काढू प्लीज. माधुरी, चल आराम कर आता. विपुल, एक मिनिट. मला जरा बोलायचंय तुझ्याशी.
आमच्या सगळ्यांपेक्षा तुला माधुरीची जास्त काळजी आहे माहिती आहे मला. जे काही झालं ते आपल्यात. त्याचा राग मनात ठेवून तू घर सोडून जाऊ नकोस. कारण आता तुझ्या माझ्या रागाचा किंवा इगोचा प्रश्न राहिलेला नाहीये. हा या जगात येणाऱ्या लहानच्या बाळाचा आणि त्या बाळाच्या आईच्या नाजूक तब्येतीचा प्रश्न आहे विपुल. या घरात येणाऱ्या बाळाची आपण सगळेच जण वाट बघतोय, पण ते बाळ येईपर्यंत माधुरीला माणसांची गरज आहे, फॅमिलीची गरज आहे. आपण आपल्याच माणसांना हक्कानं बोलतो ना, आणि नंतर त्यांच्याच कुशीत जाऊन रडतो, हो ना? यालाच फॅमिली म्हणतात विपुल. हे बघ, मी तुझी सगळ्यांच्या वतीनं माफी मागतो. तू प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस. तू योग्य निर्णय घेशील याची मला खात्री आहे. टेक केअर. शमिका, मी माझी फॅमिली तुटताना नाही बघू शकत. मला कळतंय अभि. इनफॅक्ट माझ्यापेक्षा चांगलं हे कुणालाच नाही कळू शकणार. कारण एका कधी न जोडल्या गेलेल्या फॅमिलीत लहानाची मोठी झाली आहे मी. इंटरनेट आणि न्यूजपेपर, फक्त याद्वारे कळायचं जगात काय चाललंय ते. पण एका घरात राहूनही एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय हे कधीच नाही कळलं आम्हाला. आणि याचीच खंत आहे मला. बट यू डोंट वरी, मी प्रॉमिस देते तुला, आपली ही फॅमिली मी कधीच तुटू देणार नाही. नाती किती महत्वाची असतात हे खूप चांगलं कळतंय मला. नम्रता, आयुष्यामध्ये नाती किती महत्वाची असतात हे ज्यांना कळतं त्यालाच कळू शकेल की मी माझ्या आयुष्यामध्ये काय काय सहन केलंय. नाही सोडणार ते पाहिलं. संध्या राजे. गॉड. पण अंकल मला कळत नाही की तुम्ही इतके वर्ष का थांबला. तुम्ही डायरेक्टली जाऊन का नाही सगळं संपवून टाकत आहे. आपण अभिजित थ्रू का चाललोय. बिकॉज ऑफ टाइम. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय नम्रता, योग्य वेळी केलेला वार हा जास्त गहरा आणि अचूक ठरतो. कधी लक्षात ठेवा. आणि आता अभिजितच का हे पण मी तुला आत्ता नाही सांगणार. त्याचं सुद्धा एक टायमिंग आहे. आताशी कुठे सुरुवात झालेली. एक एक दरवाजा असा उघडत चालला. एक एक दरवाजा बंद करत जाते बघ. बघशीलच. त्याची सुरुवात मी जयपासून केली. त्याचं काय केलंस. अविनाश, आठवतंय तू इथे आलास तेव्हा मला म्हणाला होतास की अगं घर सोडून जायची गोष्टी काय करतेस. या घराची किंमत माहितीये का.
ऑफकोर्स या घराची किंमत मला माहितीच होती आणि त्यात तुझा सपोर्ट मिळाला. दॅट गेव मी अ ब्रिलियंट आयडिया. नाही, मला फारसं काही कळलं नाही. आयडिया एवढंच कळलं. आयडिया कसली? त्या जयला फसवून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर त्याच्या सह्या घेतल्यास? अविनाश, अरे तेच काय पुन्हा पुन्हा करायचं नाही का? माझा प्लॅन काय आहे ते उद्या सकाळी कळेल तुला. हल्ली आणि तू त्या ब्लॅकमेलर सारखे बोलायला लागलेस. सस्पेन्स. त्यामध्येच डिटेक्टिव्हचं काय काढलंस का? काही त्याच्या हाताला लागलं? नाही अजून नाही लागले काय. अविनाश, हा जो ब्लॅकमेलर आहे ना तो वाटतो तितका साधा नाही है. पहुंची हुई चीज है. कच्ची खिलाडी नाही असतो संध्या. या सगळ्यामध्ये जास्त पोहोचलेली असतो. तुला एक सांगू, आपला शत्रू जितका जास्त पोहोचलेला तितकीच जास्त दुश्मनी त्याच्याशी निभावण्यामध्ये मजा येते. येस, इतक्या सहजासहजी मी तुला संपवणार नाहीये संध्या. एकेका क्षणासाठी, कणाकणांसाठी तुला तडफायला लावणार आहे. कारण अशीच खेळलीस माझ्याशी. एक्झॅक्टली तसंच. अभिजित आणि शमिकापासून माझे फासे टाकायला मी सुरुवात केलेली. अभिजित, आत्ता या क्षणाला माझ्यासाठी फक्त तो मोर आहे. त्याच्या साह्यानं एक 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 प्यादर गारद करणार आहे मी. आणि हे सगळं अभिजितला समजेपर्यंत तुम्हा सगळ्यांना शह बसलेला असेल. इतक्या सहजासहजी मी तुला संपवणार नाहीये संध्या. अशीच तडफत तडफत मारणार आहे मी संध्या. राजे, कुणी काही करू शकणार नाही अभि. आपलं नातं इतकं स्ट्रॉंग आहे, इतके जवळचे आहोत आपण एकमेकांना ना की कुठलाच गैरसमज होऊ शकणार नाही आपल्यात. वेळीच जर परिस्थिती आपण हातात घेतली नाही ना तर याच परिस्थितीचं खेळणं बनून राहू आपण. आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये. आणि आपल्या घरच्यांच्या बाबतीत तर नाहीच नाही. हे बघ, जेव्हा तू कामाच्या गडबडीत असशील, तू अवेलेबल नसशील, तेव्हा सगळ्या गोष्टी मी सांभाळून घे. मी आहे ना. मी आपल्या माणसांना एकत्र जोडून ठेवेन. तुला माहितीये मी खरंच खूप लकी आहे शमिका. काहीतरी जबरदस्त चांगुलपणा केला असेल म्हणून तू मिळालीस मला. तुझ्यासोबत एखादा साधासा क्षण सुद्धा असा सेलिब्रेट करण्या इतका उत्कट होतो. हा, आता जे सेलिब्रेट करायचे दिवस आहेत ते सेलिब्रेट करायला विसरू नकोस म्हणजे झालं. म्हणजे कशाबद्दल बोलतेस? अरे म्हणजे परवाचा जो दिवस आहे ना तो सेलिब्रेट करण्याविषयी म्हणते. परवा? परवा काय? परवा 2 नोव्हेंबर 1900. अभि, आता काय, मी येत्या काही दिवसांमध्ये काय सेलिब्रेट करण्यासारखं हेच आठवायचा प्रयत्न करतोय ना. तुला खरंच लक्षात नाहीये? ना उद्या वाढदिवस आहे ना कोणाचा तरी. माहितीये मला. तुला माहितीये, जो आपल्या बायकोचा म्हणजे होणाऱ्या बायकोचाही वाढदिवस विसरतो तो पुढच्या जन्मी खुरखा होतो. तो सुद्धा नाईट शिफ्टचा.
अच्छा, म्हणजे माझा वाढदिवस आहे म्हणून, नाही तर गुरखा होण्याच्या भीतीने हे सगळं करतोस तू? अभि, नाही का, उद्या 1 नोव्हेंबर आहे. उद्या रात्री मी तुला घ्यायला येईन. 12 वाजता तू माझ्या समोर असशील. तुला आयुष्यभर लक्षात राहील असं सेलिब्रेट करू आपण बर्थडे.